मी समाजाचा देणं लागतोय म्हणून काम करणारे आमदार साहेब एका बाजूला काम करतायत. एक साधू पुरुष दादासाहेब चंद्रभागेच्या नदीमध्ये सकाळी अंघोळीला जातो. वारकरी संप्रदायातला माणूस गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये आंघोळ करतो आणि सूर्याला अर्घ देण्यासाठी ओंजळीत पाणी घेतो आणि सूर्याकडे बघून पाणी सोडतो. त्यावेळेला दुर्दैवानं त्याच्या नजरेला पाण्यामध्ये पडून बुडायला लागलेला एक विंचू दिसतो. वारकरी संप्रदायातला माणूस त्या विंचवाला वाचवण्यासाठी तळ हातावरती घेतो. हा वाचला पाहिजे ही भूमिका त्या वारकऱ्याची होती. हातावर घेतलेला विंचू डंकन त्या हातावरती डंक मारतो. व्यग्र होतात आणि विंचू हातातून खाली पडतो. पुन्हा तो बुडायला लागतो. पुन्हा तो साधू पुरुष वारकरी तो विंचू हातावरती उचलून घेतो. पुन्हा विंचू डंक मारतो. पुन्हा हातातून खाली पडतो. पुन्हा बुडायला लागतो. 3-4 वेळा होतात. त्या साधूचा एक जोडीदार नदीच्या कडेला थांबलेला असतो. तो त्याला म्हणतो, अरे बाबा तुला वेळ लागलाय का काय? पाण्यात पडलेला विंचू तू हातामध्ये घेतोय आणि हातामध्ये घेतलेला विंचू तुला डंक मारतोय. त्यावेळेला तो साधू पुरुष त्या शेजारच्या माणसाला उत्तर देतो, अरे हातावरती घेऊन त्याचा जीव वाचवणं हा माझा धर्म आहे आणि एखाद्याच्या हातावर आल्यानंतर त्याला डंक मारणं हा विंचवाचा धर्म आहे. तो त्याचा धर्म निभावतोय, मी त्याला वाचवण्याचा माझा धर्म निभावतो.